मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद वाढतच चाललाय। आपल्याच मायभूमीत, आपल्याच शहरात, आपल्याच भाषेचा वारंवार अपमान होतोय। आता मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट भागात मराठी भाषेला विरोध केल्याचा प्रकार घडलाय। रूपम शोरूमच्या मॅनेजरनं मराठी माणसाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलायला सांगितल्यामुळे वाद झाला। मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी वाद। रूपम शोरूमच्या मॅनेजरचा हिंदीत बोलण्याचा आग्रह। मराठी तरुणाची तक्रार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दणका। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठीची कमालीची गळचेपी होती। मराठीत बोललं किंवा कोणतेही मराठी सण साजरे केल्यास मराठी माणसांचा अपमान केला जातो। आताही मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटच्या रूपम शोरूम मध्ये असाच प्रकार घडला। रूपम शोरूमच्या मॅनेजरनं मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यास जबरदस्ती केली आणि यामुळे वाद झाला। या तरुणानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे याची तक्रार केली। त्यानंतर ठाकरे पक्षानं रूपमच्या मॅनेजरला दणका दिला आणि माफी मागायला भाग पाडलं। बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे। माफी हात जोडून माफी माग, हात जोडून माझी चुकी झाली। गेल्या 2-3 महिन्यात मुंबईत मराठी गळचेपीच्या अनेक घटना घडल्या। डोंबिवलीतल्या एका सोसायटीत हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठी नागरिकांनी विरोध केला होता। कल्याणच्या योगीधाम भागात अमराठी व्यक्तीकडून मराठी कुटुंबाला रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली होती। धूप लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून मराठी कुटुंबाला मारहाण केली। महाराष्ट्रातली मुंबई सर्वांना सामावून घेत पुढे जाणार असं शहर। कोणताही भेदभाव न करता परराज्यातले नागरिक, परप्रांतीय यांना आपलंच समजून मुंबई आपली वाटचाल करते। मात्र मराठी माणसांचा हाच चांगुलपणा आपल्यालाच मारक ठरतो। मराठीला क्षुल्लक समजत गुजराती, हिंदी भाषा बोलायला भाग पाडलं जातंय। त्यामुळे मराठी माणसांच्या मुंबईत मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षेची आता मागणी होती। सोबतच मराठी पाट्या आणि मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्याची आता गरज निर्माण झाली आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला, मात्र सातत्यानं मायभूमीत मराठी भाषेचा अपमान केला जातोय। ही पहिलीच अशी घटना नाही। याआधी सुद्धा गिरगाव, धारावी, कल्याण अशा अनेक भागांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पाहायला मिळाला। फक्त अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषा टिकणार नाही, तर तसा सन्मान सुद्धा भाषेला दिला गेला पाहिजे। मराठी माणसाची गळचेपी कधी थांबणार? मायभूमीमध्ये मराठी भाषेला न्याय कधी मिळणार? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा विचारले जात आहे। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।